सामोरं जावं लागेल. तर नक्कीच आपल्या भावनांना पाठीराख्यांना एक सूचना असेल प्रत्येक संघाच्या आपल्या भावनांना आपण आवर घाला. मैदानात उतरू नका. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. शेवटचा सामना असेल फायनल असेल तर निश्चितच तुमचा आनंद या ठिकाणी तुम्ही साजरा करू शकता. कारण मागच्या सामन्यात नारळीचे सर्व समर्थक सामना अतिशय रोमांचकारीरित्या त्यांनी जिंकला. निश्चित त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र यापुढे या गोष्टीची काळजी प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांनी घ्यायची आहे. जर पाठीराखा मैदानात उतरला तर मात्र संघाला या ठिकाणी पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. तर पहिला चेंडू घेऊन येतोय राजेश. हा चेंडू यावेळेस मात्र हवेतून खेळतायत. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दोन त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. तर रवी वायले किंवा मनीष कोल्हेकर कोणी असतील तर संपर्क साधायचा लवकर. मलंगड वर्सेस बदलापूर अशी एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर महेशने या ठिकाणी चौकाने अकाउंट उघडले. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर आज जागतिक महिला दिन. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चौकार दोन येत आहेत बॅक टू बॅक. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. महेश आणि मैदानावरती किशोर ही जोडी नेहमीच या संघासाठी चांगली सुरुवात करून देत असते. आणि इथे मात्र या मैदानात देखील या सामन्यामध्ये चांगला स्टार्ट देत असताना हा चेंडू संत गतीने ऑन साइडला प्लेस केलाय. कार्पेटच्या माध्यमातून दुसरी धाव इथे मात्र वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग. श्री गणेश शेठ अनंत धुळे उद्योजक जोविलीचे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 10. तर महेश अतिशय चांगली फलंदाजी दाखवत असताना राजेश ओव्हर द विकेट. हा चेंडू फ्लाईट दिली होती. स्वीप केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. सोनूवर भरोसा आहे की नाही ते नंतर आपण बघूया. मात्र या मैदानावरती ज्या दोन फलंदाजांवरती भरोसा दाखवलेला आहे नेहमीच काकडवा संघाच्या संघनायकाने आणि नेहमीच या खेळाडूंनी या फलंदाजांनी नेहमीच चांगला स्टार्ट दिलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हवेतून वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौथा चौकार महेशच्या बॅटमधून येणारा. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते यावेळेस 18 धावा. अतिशय चांगली सुरुवात. मैदानावरती 4 चौकार महेशच्या बॅटमधून आपण पाहिले. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर. महेश मडवीच्या बॅटमधून येणारा 5वा चौकार. सलग 3 चौकार ठिकाणी लगावल्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये. अत्यंत सुरेख फलंदाजी मैदानावरती. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज किशोर हा देखील तितकाच आक्रमक आहे, तितकाच विध्वंसक आहे, तितकाच विस्फोटक आहे. मात्र महेशने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत या षटकातील सर्व चेंडू फेस केले आणि 6 चेंडूमध्ये पहिल्या षटकाअखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 22. तर फ्लाइंग स्टार्ट. जास्त वेळ घेऊ नका. बघा तुम्हाला सूचना दिली जाते. माताडी संघ
कुठल्याही संघाने टाइम पास करायचा नाहीये. युवा सेना उपतालुका प्रमुख किरण ठाणगे यांचं देखील किरण ठाणगे यांना विनंती करतो आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा धुळे आणि श्रीधरदादा धुळे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत. तर 22 धावा आलेल्या आहेत मैदानावरती. आपण पाहतोय सलामीची जोडी तर काशीनाथ रामा धुळे आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी भोपी जोविली गावचे ग्रामस्थ यांना विनंती आपण देखील यायचंय. रवी वायले वसार यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचंय. त्या ठिकाणी इंटेलिजंट सेफ्टी सर्व्हिसचे सर्व्हिस नितीन गायधनी यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. द अल्टिमेट सिक्युरिटी सोल्युशन निश्चितच नितीन गायधनी यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मोहित सिंग या ठिकाणी आले त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मलंगडचे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण रवी वायलेशी लगेच संपर्क साधा. मलंगडचे जेवढे खेळाडू आला असाल तर आपण लगेचच रवी वायलेशी व्यासपीठासमोर लगेच आपण संपर्क साधा ताटीने. लवकर आपण यायचे लगेचच. यस विनोद पाटील. तर देसाई बोनवली नागाव देसाई पोसरी बोहनुली नागाव या चारही संघाच्या संघनायकांनी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. धावसंख्या धावफलकावरती 23. तो वाईट चेंडू या ठिकाणी फेकलाय. हा चेंडू अतिशय वेगाने टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त उसळी घेतोय आणि बाईच्या स्वरूपात या 4 धावा आहेत. चंद्रकांत कान्हू धुळे यांचं शुभागमन होतंय. तर चौकारा शिवाय इथे मात्र या दोघांची बॅट बोलत नाहीये. महेश आणि किशोरला जणू काय जडलाय चौकारांचा छंद आणि या दोघांची फलंदाजी पाहण्यामध्ये बघा प्रेक्षकांना किती मिळतोय आनंद. तर धावसंख्या धावफलकावरती 32. उद्योजक संजय धुळे यांचं देखील शुभागमन होतंय. यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर 32 धावा धावफलकावरती अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने आपण पाहतोय. एका बाजूला महेश दुसऱ्या बाजूला किशोर. गोलंदाज उमेश. हा चेंडू पूल केलाय गॅप मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि आता मात्र षटकार येतोय. तर 7 चौकारानंतर आता मात्र हा षटकार पहिला षटकार येतो इनिंग मधला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 38 धावा. तर एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी काकडवा संघ किशोर मडवी
जबरदस्त फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र चेंडू रक्षकाकडनं चूक झाली. हा चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू शॉर्ट फायर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत सिंगल येते आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर पहिली सिंगल असेल ही मला वाटतं या ठिकाणी निश्चितच पहिली सिंगल बघा. फक्त दुहेरी धाव आली होती. तर राजेश झुळे उद्योजक यांचं ते किशोर आगमन होतोय. तर धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर उमेश राऊंड द विकेट. हा चेंडू स्वीप केला गॅप मधून. चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. पहिल्या षटकात 18 धावा आल्या आणि या षटकात 25 धावा येत आहेत. तर धावांची गती आपण पाहिली तर 21.50. अतिशय हेल्दी रन रेट आणि एक मोठी धावसंख्या निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र काकडवा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकात धावा येत आहेत 43 आणि 43 धावांची एक अतिशय चांगली भागीदारी पहिल्या गड्यासाठी आतापर्यंत नोंदवलेली आहे. ही भागीदारी जर अशीच सुरू राहिली तर एक मोठी धावांची इमारत गावदेवी काकडवा संघ उभी करेल आणि त्या धावसंख्येला डिफेन्स करताना मात्र या माताडी संघावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करेल. तर नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि संघ नायकाने माताडी संघाच्या ओपिनियन दिलं होतं की आम्ही 50 ते 55 या धावसंख्येवर काकडवा संघाला रोखू. मात्र असं काही चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. 2 षटकात 43 धावा आल्यात. त्यामुळे हे चित्र स्पष्ट होते की आता मात्र ही धावसंख्या 55च्या पण पुढे जाणार आणि त्याहीपेक्षा जास्त मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. तर काल आपण 57 धावा ही पाहिली. मात्र आज धावा येत आहेत वाऱ्याच्या वेगाने. यावेळेस मात्र किशोर मडवीचा हा स्ट्रोक लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी हा झेल टिपतायत लॉंग ऑनला आणि इथे मात्र पहिला धक्का मैदानावरती लागतोय. नो चेंडू या ठिकाणी बघा. क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं लावलंय. एका बाजूला जास्त क्षेत्ररक्षक लावलेले आहे 5 आणि 4 हे समीकरण असतं आणि आता मात्र एका बाजूला जास्त क्षेत्ररक्षक लावण्या कारणाने इथे मात्र पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय आणि इथे मात्र किशोर मडवीला नशिबाची साथ लाभते आणि आता मात्र हे जीवनदान किती महागात निश्चितच पडू शकतं कारण नो बॉल आहे आणि त्यामुळे इथे तर 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या. त्यामुळे एकूण 3 धावा या ठिकाणी मिळतील. तर धावसंख्या धावफलकावरती 45 धावा 46 धावा माफ करा. 43 नंतर या 3 धावा येत आहेत आणि 46 धावा. इथे मात्र साऱ्या गोष्टी आपण पाहतो तर काकडवा संघाच्या बाजूनेच होत असताना मात्र इथे सर्व गोष्टी आपण पाहतोय माताडी संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी होत असताना झेलची संधी आली होती. मात्र झेल देखील पकडला होता. मात्र चेंडू न होता. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर 50 धावा पूर्ण होतात काकडवा संघाच्या. षटक क्रमांक 3 सुरू असताना आपण पाहतोय 50 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी दोन्ही बाजूने आपण पाहतोय. तर डॉट चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. तर पहिला चेंडू दुसरा चेंडू डॉट आहे बघा. उमेशने पहिला चेंडू मागाशी डॉट फेकला होता. आता मात्र इथे हा दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या 50. अतिशय दरम्यान सन्माननीय दिनेश भगत युवा सेना उपशहर अधिकारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून याचं देखील साहेबांचं हार्दिक स्वागत. साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. तसंच किरण ठाणगे जर कुठे असाल तर आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपले मित्र चेतन दुळे आपली वाट पाहत आहेत.
आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ओव्हर टू विनोद पाटील. त्या दरम्यान चेंडूला पूल केलाय. आता मात्र बघा हा चेंडू झेल पकडण्याच्या प्रयत्नात मात्र खूप मागे गेले क्षेत्ररक्षक आणि हा षटकार. किशोरला आणि महेशला रोखणं फार कठीण होऊन बसले मैदानावरती माताडी संघाला. 56 धावा. हा चेंडू स्वीप केला. यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दोन्ही फलंदाजांची शैली आपण पाहिली तर तुम्हाला समानता पाहायला मिळेल. कारण दोघंही जर पाहिलं तर स्वीपचा फटका अत्यंत सुरेख पद्धतीने खेळतायत. पूलचे फटके सुरेख खेळतायत. ड्राईव्ह अतिशय चांगले खेळतायत. ग्लान्स देखील त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. हुकचे फटके देखील दोघंही चांगल्या प्रकारे खेळतायत. त्यामुळे दोघांकडे एक अतिशय चांगलं तंत्र आहे. त्याचबरोबर त्यांचं टेम्परामेंट स्वाभाविक मनोवृत्ती दोघांची सारखी आहे. दोघांकडे अटॅकिंग बॅटिंग करण्याची क्षमता आहे आणि नेहमीच वेळोवेळी या दोन फलंदाजांनी काकडवाल संघासाठी नेहमीच देदीप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. आणि आता मात्र या सामन्यात देखील हे दोन फलंदाज गोलंदाजांचे कर्दनकाळ ठरतात या माताडी संघाच्या. आणि धावसंख्येला मोठ्या वेगाने पुढे सरकवत असताना आता मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 57 धावा. राजेश पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतायत. अतिशय सुरेख ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. होत असतं आणि कॉन्फिडन्स बघा किती या दोघांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांनी जे जे ठरवलं ते त्यांनी मैदानावरती केलं. ज्यांना जिथे मारायचं होतं स्ट्रोक खेळायचे होते त्या संपूर्ण मैदानाच्या चौफेत त्यांनी फटकेबाजी केली. आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 3 षटकानंतर 61 धावा. धावांची गती पाहायला मिळते 20.33 प्रति षटकामागे. आणि आता मात्र 2 षटकं शिल्लक आहे. ही भागीदारी आता मात्र किती मोठी होणार हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. कारण महेश आणि किशोर हे दोन फलंदाज आता मात्र इथे संघाला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही. जनमन क्रीडा मंडळ जोवेली आयोजित आदरांजली चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आपल्या मंचावर काही अतिथी उपस्थित आहेत. तर मी भगवान काका धुळे यांना विनंती करतो की सन्माननीय अजय जाधव साहेब युवा सेना सरचिटणीस अंबरनाथ ग्रामीण विभाग यांचा आपण मायेची शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. भगवान काका धुळे यांना मी विनंती करतो अजय जाधव साहेब यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या मंचावर काही प्रमुख अतिथी उपस्थित या अतिथींचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव अशी भारतीय संस्कृती आपल्यामध्ये जपली जाते. प्रत्येक पावलाचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. तसेच सन्माननीय रवी भोईर सरपंच डोके दापिवली ग्रामीण विभाग मी नितीन धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रवी भोईर यांचा सत्कार करायचा आहे. सरपंच डोके दापिवली ग्रामीण विभाग. नंतर महेश ठाणगे विभाग प्रमुख जांभळे. रवी भोईर सरपंच डोके दापिवली ग्रामीण विभाग. नितीन धुळे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. संतोष मसने यांना मी विनंती करतो महेश ठाणगे विभाग प्रमुख जांभळे यांचा आपण सत्कार करायचा आहे.
तसेच सन्माननीय किरण ठाणगे, मी बाळाजी रमेश धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते किरण ठाणगे यांचा सत्कार करायचा आहे. महेश ठाणगे यांचा सत्कार करायचा आहे, विभाग प्रमुख जांभळे. तसेच सन्माननीय किरण ठाणगे, चंद्रकांत कानू धुळे यांना मी विनंती करतो आपण किरण ठाणगे यांचा सत्कार करायचा आहे. चंद्रकांत कानू धुळे यांच्या शुभ हस्ते किरण ठाणगे सन्माननीय अतिथी आपल्या मंचावर उपस्थित आहेत, यांचा सत्कार करायचा आहे. मायेची भगवी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून छोटस सन्मान चिन्ह. सन्माननीय दिनेश भगत, युवा सेना उपशहर अधिकारी यांचा सत्कार करतील. संतोष मसने यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे दिनेश भगत यांचा. दिनेश भगत, युवा सेना उपशहर अधिकारी. तसेच राजेंद्र भोईर, डोके शाखा प्रमुख यांचा सत्कार करतील. सुरेश चिंतामण धुळे यांना विनंती असेल राजेंद्र भोईर यांचा सत्कार करायचा आहे. सुरेश चिंतामण भोईर. हो विनोद पाटील. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते अवस्था 72 धावा. तर मनीष कोल्हेकर उर्फ पांड्या, गणेश अनंत धुळे कुठे असाल तर आपण प्रभाकर भोईर यांचा सत्कार करायचा आहे. सुरेश धुळे, गणेश अनंत धुळे, प्रभाकर भोईर यांचा सत्कार करायचा आहे. O2 विनोद पाटील. गणेश धुळ्याला विनंती करतो नितीन गायधनी यांचा सत्कार करायचा आहे. नितीन गायधनी, गणेश धुळे, गणेश अनंत धुळे. नितीन गायधनी साहेब यांचा सत्कार गणेश अनंत धुळे करतील. थँक्यू विनोद पाटील. देसाई संघाचा संघनायक, पोसरी संघाचा संघनायक, बोनोली संघाचा संघनायक आणि नागाव संघाचा संघनायक या चारही संघाचे संघनायक व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. देसाई, पोसरी, नागाव आणि बोनोली असे 4 संघ असतील. संघाचे संघनायक किंवा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. O2 विनोद पाटील. तर हा झेल या ठिकाणी डिप्लाय आणि दुसरा धक्का मैदानात लागतोय गावदेवी. तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय.
काकडवाल संघाला. दरम्यान गणेश साताळकर आणि दत्तात्रय जमदारे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभार आहेत. यायचं आपण आमच्या मंचावर, आमच्या व्यासपीठावर आपली जागा आमच्या मनामध्ये. हो टू विनोद पाटील. तो धावसंख्या धावफलकावरती 73 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी सुरेश शेवटचं गोलंदाज प्रदीपचा वापर केलाय आणि या स्पर्धेतला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आता मात्र काकडवाल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आधी आपण पाहिला 65 धावा जांभिवली पाडाने नोंदवल्या. म्हणजे मलंगडचे जे संघ या ठिकाणी निश्चितच चांगला परफॉर्मन्स देत आहेत. मात्र जांभिवली पाडा संघाला ही मोठी धावसंख्या डिफेन्स करता आली नाही आणि नारळी संघाने 6 चेंडू 17 धावा करून सूरज भोईरच्या जबरदस्त खेळीने त्याच्या आधी संदेश गोरपेकरने 43 धावांची खेळी साकारली आणि एक मोठी धावसंख्या चेस करून एक विक्रम प्रस्थापित केला. हा चेंडू खाली राहतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 73 ही स्थिरावलेली. मैदानातील फलंदाज आपण पाहतोय यावेळेस भली आणि सूर्याची. स्ट्राईकला भली, डावकर फलंदाज. हा चेंडू यावेळेस मात्र फिरकावून दिलाय लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर बलीच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती 79. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळायचा होता. डायरेक्ट हिट ची संधी होती, धावचीची संधी होती, मात्र ती गमावत आहेत आणि बाईच्या स्वरूपात एक धाव येते. तर धावसंख्या 80. तर काकडवाल संघाचे पाठीराखे डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल भरपूर संख्येने. डाव्या बाजूच्या स्टँडला आपण पाहू शकाल व्यासपीठाच्या जल्लोष करत असताना जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे काकडवाल संघाने. 80 धावा नोंदवलेल्या आहेत आणि अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी पाहिलं तर आपण 2 चेंडू शेष आहे. स्ट्राईकला येतोय सूर्याची. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळतायत. यावेळेस हा झेल टिपलेला आहे आणि चौथा धक्का मैदानावरती लागतोय काकडवाल संघाला. शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी आपण पाहतोय. 80 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत, किती धावसंख्येचा टार्गेट एकूण सेट करतायत माताडी संघा समोर. हा चेंडू क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, 5वा धक्का आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते काकडवाल संघाची 80. त्या ठिकाणी देसाई गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुखदेव काका यांचं या ठिकाणी शुभागमन होते. तर काकांना विनंती करतोय आपण या, आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर काकांना देखील आपण पाहू शकाल वय वर्ष 57 आणि आजही देसाई संघासाठी ते खेळत आहेत आणि या संघाच्या माध्यमातून अनेक खेळाडू त्यांनी या गावाच्या माध्यमातून घडवलेले आहेत आणि देसाई गावचे सुपुत्र म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांनी देसाई गावचं क्रिकेट खऱ्या अर्थाने
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलं असे सुखदेव काका यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया आता मात्र दुसऱ्या सत्राकडे. 81 धावांची गरज आहे. मात्राडी संघाला फार मोठा फल्ला गाठायचा आहे. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं प्रत्यक्ष धावतं वळणार. पुन्हा एकदा आपण जगदीश पाटील यांच्या आवाजात ऐकणार आहोत. मात्र त्याआधी आपण पाहुण्यांचा सत्कार घेणार आहोत महेश धुळे यांच्या माध्यमातून. धन्यवाद विनोद पाटील. यापुढे होणारा सामना असेल प्रेक्षणीय सामना असेल. मलंगड विपक्ष बदलापूर असा सामना असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. मलंगड विपक्ष बदलापूर हा सामना 4 षटकांचा खेळला जाईल. दोन्ही संघाने नोंद घ्यायची. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे अतिथी कक्षामध्ये. दरम्यान आमचे इथे गणेश साताळकर दत्तात्रय जमदरे यांचे इथे आगमन झालेले यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक एकनाथ मस्कर यांचं देखील आगमन झालेलं आहे. जैन काका, दाऊद शेख, मनोहर धुळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मी मलंगड संघाच्या संघनायकाला विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचे. रवी वायले मॅन फ्रॉम वसार आणि बदलापूर संघाचा संघनायक महेंद्र धुळे मॅन फ्रॉम जोवेली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचे आमच्या अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा धुळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. बदलापूर विपक्ष मलंगड प्रेक्षकांच्या भेटीसाठी प्रेक्षणीय सामना असेल. 4 षटकांचा सामना होईल. चालू सामना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या रात्रीमध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. मलंगड विपक्ष बदलापूर. हॅलो ओव्हर टू जगदीश पाटील. हॅलो हॅलो. तर उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा पाहताय यावेळेस ज्या हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र ही स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे. बदलापूर मधील प्रथमच भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचा बहुमान प्राप्त झालाय. मात्र आमचे 2 लाडके आयोजक ज्यांनी फार कमी वयामध्ये आपलं नगरसेवक पद भूषवले असे सर्वांचे लाडके विद्यमान नगरसेवक कुडगाव बदलापूर नगर परिषदेचे चेतन मनोहर धुले सर आणि त्याच्यानंतर बदलापूरचे उद्योजक सन्माननीय श्रीधर शेठ धुले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळवली जात आहे. तर याच दरम्यान देसाई गावाचे अनबान शान आणि खऱ्या अर्थाने जर देसाई गावाला ग्रामीण मध्ये जर क्रिकेटमध्ये चांगले दिवस आले असतील तर ते आमचे सुखदेव काका आणि त्याच्यानंतर रवी म्हात्रे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने देसाई गावाला फार चांगले सुगीचे दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाहीये. त्यांचं काकांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. महेश. दरम्यान सन्माननीय विश्वनाथ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यायचे साहेब आपण आमच्या मंचावर यायचे. आपली जागा आमच्या मनामध्ये आमच्या अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय विश्वनाथ म्हात्रे. हो टू जगदीश पाटील. थँक्यू. तर सुरुवात झाली आहे सामन्याला. पहिला चेंडू खराब फेकला जातोय. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय महेश मडवीच्या मार्फत. कारण निश्चितच प्रथम फलंदाजी करताना गावदेवी काकाडोल संघाने फार मोठी धावसंख्या उभी केली आहे. एक धावांची इमारत या ठिकाणी उभी केली आणि निश्चितच या इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर महेश अँड मिस्टर किशोर ज्यांनी अतिशय चांगली फलंदाजी दाखवली या मैदानामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टिक वरती फेकला होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब फेकला जातोय गोलंदाज महेश मडवी याच्या मार्फत. लक्ष सुद्धा फार मोठे 81 धावांचं लक्ष या माताडी संघाला गाठायचं. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. आदेश आणि त्याच्यानंतर राजेश. हा चेंडू यावेळेस मात्र कडब्यांचा पेल फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाने मात्र 2 चेंडू खराब फेकले होते आणि त्याच्यानंतर मात्र लगेचच कमबॅक करतोय. फलंदाज बाद होतोय. फर्स्ट विकेट डाऊन.
मलंगड संघाचा संघनायक रवी वायले याला विनंती असेल यायचे आणि बदलापूर संघाचा संघनायक महेंद्र धुळे याला देखील विनंती असेल यायचे नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसातील प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. प्रेक्षक म्हटलं की स्पर्धेचे मायबाप. तर या दरम्यान पाहतोय आपण माताडी संघ निश्चितच मैदानामध्ये खेळतोय. पहिला फलंदाज बाद झालाय, मात्र माताडी संघाला आमचे राजेश भोईर बेतवडेचे यांच्याकडून शुभेच्छा आल्या. फार मोठे खेळाडू आहेत बेतवडे संघाचे, मात्र त्यांच्याकडून या संघाला पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या जातात. मात्र माताडी संघ 81 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र मैदानामध्ये पाहतोय आपण पहिला विकेट बाद झालाय. पहिला गडी बाद होतोय त्यांचा. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय आमचे गोरपेगावचे पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. शब्द सुमनाने त्यांचं सुद्धा स्वागत. हा चेंडू या बलेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. खराब चेंडू पाहतोय आपण या गोलंदाजाच्या कडून. तिसरा चेंडू खराब फेकला जातोय. तर 3 चेंडू खराब फेकले गेले त्या गोलंदाजाच्या मार्फत. लोअर पुलटोचा चेंडू होता. या बलेस मात्र ड्राईव्ह करतोय. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय किशोर मडबे. अत्यंत इम्पॉम मध्ये असणारा फलंदाज. सलामीची जोडी सर्वात यशस्वी जोडी म्हणून राहुल या मलंगड मधले. कारण जेव्हा जेव्हा संघ काकाडोल संघ मैदानामध्ये येतोय तेव्हा नेहमी किशोरला आणि त्याच्यानंतर मात्र महेशला आम्ही पाहतोय. तेवढीच चांगली फलंदाजी केली या दोन फलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिसेला सेम रिझल्ट मिळेल. मात्र एक धावे पडल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज येथून बाद होतोय. दुसरं विकेटचं पतन होतंय ते माताडी संघाचं. थँक्यू. तर याच दरम्यान उद्योजक सन्माननीय विष्णू शेठ मात्रे साहेब यांचं शुभ आगमन होतं मंचावरती. आपण त्यांना बघू शकता. तर साहेब आपण मंचावरती आपला स्वागत आहे. तर निश्चितच पुढचा सामना बघायला मिळेल. बदलापूर बाजू पक्ष मलंगड असोसिएशन्स हा संघ असेल. निश्चितच थांबा आपण. तर एकीकडे संघनायक असतील महेंद्र धुले, दुसरीकडे रवी वायले. तर दोन्ही संघनायक या आपण त्यासाठी. तर पप्पू यांचं सुद्धा आगमन झालंय. तर रवी वायले यायचं आपण लगेचच. रवी वायले नाणेफेकीचा कौल या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय नगरसेवक चेतनदादा धुळे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या दरम्यान इथे केला जाईल. दोन्ही संघनायक येत आहेत. चांगली मॅच मध्ये पाहायला भेटेल. एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला मात्र या दरम्यान पाहायला भेटेल. एक चांगली शो मॅच आणि प्रेक्षकांची खूप सारी गर्दी मैदानाच्या आपल्याला चौबरमध्ये याच सामन्यासाठी मात्र पाहायला भेटते. इथे सामन्याचे मात्र नाणेफेकीचा कौल स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सन्माननीय चेतनदादा धुळे लाडके नगरसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल रविवारी नक्कीच आपल्या संघाने जिंकले. तर प्रथम आपण काय कराल? क्षेत्ररक्षण करू. तर क्षेत्ररक्षण कराल. यावेळेस विचार केलं तर शो मॅच आहे. शो मॅच आपण नक्कीच खेळत असताना प्रथम तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना समोर बदलापूर संघ आहे. तर बदलापूर संघाला तुम्ही कुठपर्यंत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न तुमचा मात्र असेल? 45 ते 50. तुम्ही 45 ते 50 धावसंख्या मात्र रोखण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही आयोजनाबद्दल काय सांगा? कारण तुम्ही एक चांगले खेळाडू मलंगड विभागातील. तुम्ही मात्र खूप साऱ्या स्पर्धा खेळता. या आयोजनाबद्दल, कारण का या विभागामध्ये पहिलीच नाईट स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर ही मॅच सुद्धा ठेवली आहे. या मॅच बद्दल आणि या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? या आयोजनाबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. ही मॅच ठेवली पाहिजे आपल्या मलंगड परिसराला लय चांगलं होईल. ठीक आहे. नक्कीच टँकी रवी वाहिले. त्याच्यानंतर महेंद्र आता खूप सारी मेहनत घेतली स्पर्धेसाठी. जर तुम्ही जिंकला त्या दरम्यान तुमचं डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता तुम्ही फलंदाजी कराल. मात्र फलंदाजी समोरचा मलंगड संघात मलंगड संघामध्ये चांगले तुम्हाला खेळाडू पाहायला भेटतील. तर तुम्ही प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या कुठपर्यंत बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55. 50 ते 55 धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. या मॅच बद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही नक्की स्वतः या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहात. मग ही तुम्ही मॅच ठेवली. या मॅच मॅच तर मॅचचे आयोजक चेतनदादा आणि श्रीधरदादा यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा घडवली गेली आहे ती प्रथम बदलापूरमधली आहे. आम्हाला थोडी धाकधूक आहे. पूर्ण स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडू दे. शेवटचा दिवस येईल त्या दिवसाला आम्ही सांगू का आमचं योगदान हा परिपूर्ण झालेला आहे. आणि मलंगड जी टीम घेतलेली आम्ही त्या टीमच्यासाठी आमचा मैत्रीपूर्ण सामना आहे. हा मैत्रीपूर्ण लढत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. त्यांनी सहकार्य दाखवल्याबद्दल आणि सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे आभार.
थँक्यू महेंद्रा, थँक्यू रवी भाई. एक चांगली मॅच, एक फ्रेंडशिप मॅच आपल्याला पाहायला भेटेल. याच्यानंतर एक शो मॅच पाहायला भेटेल. नाव बॅक टू क्रिकेट आपण ऐकूया जगदीश पाटील यांना. थँक्यू राहुल. तर अतिशय चांगलं ओपिनियन दिलं या दोन्ही कर्णधाराने. एकीकडे रवी वाले, दुसरीकडे स्वतःच्या होम ग्राउंड वरती ताकदपणाला लावायला लागेल ते बदलापूर संघाला. हा चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज बळीबोल मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. 81 धाबांचा पाठलाग करताना मात्र हा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. माताडी संघाची सुरुवात मात्र थोडी खराब झाली होती. हा चेंडू मोठा फटका, एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन 6 रन. तर या ठिकाणी षटकार पाहतोय आपण. हा चेंडू यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. निरंजन साबण सर यांचा इशारा येतो. इट इज अ वाईट. एकदा मिळते ती या माताडी संघाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 15 धाबा. दुसरे षटक मार्गस्थ असताना पारमोडी धावसंख्या गाठायचे. मात्र अद्यापर्यंत 2 फलंदाज बाद झाले ते मात्र माताडी संघाचे. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप काढले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र जलद गतीने पूर्ण केल्या जातात. फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण 2 फलंदाज. आदेशला पाहतोय ज्याने एक चौकार षटकार ठोकलाय तो आदेश मात्र मैदानामध्ये. त्याच्यानंतर फलंदाज असेल तो आकाश. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला. आता मात्र एकच धाव मिळेल. बेगाने क्षेत्ररक्षक आले होते. थ्रोपैकी मात्र स्क्वेअर होती. एकच धाव मिळतोय. एके धाब्याने काही होणार नाही या माताडी संघाचं. मात्र त्या माताडी संघाला जर हे लक्ष गाठायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अटॅकिंग हवाई सफर, हवाई हल्ले चढवावे लागतील ते मात्र या काकडच्या गोलंदाजावरती. मात्र तसे करून देतील का? कारण अत्यंत इम्पॉर्ट मध्ये असणारा हा गावदेवी काकडोल संघ. हा चेंडू यावेळेस मात्र कीपर बीट झाले होते. चेंडू वेगाने फेकलाय आणि षटक मात्र समाप्त होतोय. इथून मात्र ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टोटल स्कोर मूव्स ऑन 18 रन्स ऑन बोर्ड. तर याच दरम्यान मलंग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रामदेवजी डोणे सर यांच्या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. कारण भरपूर मान्यवर असतील, खेळाडू असतील, बऱ्याच जणांच्या शुभेच्छा. या स्पर्धेला अप्रतिम स्पर्धा भरवली गेली आहे. प्रथमच वर्ष. मात्र या वर्षामध्ये निश्चितच पारमोडी जबाबदारी पहिले मात्र आमचे 2 आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. विद्यमान नगरसेवक चेतनजी डुले आणि उद्योजक श्रीधर शेठ डुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा केलवली जाते. मात्र आज स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर सोनारपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. शेवटचा सामना रात्रीच्या नाईट रजनीमध्ये काल बघायला मिळाला. सोनारपाडा विपक्ष एडुटणे या 2 संघांमध्ये मात्र एडुटणे संघाने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली होती. पहिल्याच नाईट मॅच मध्ये सुपर ओव्हरचा सामना बघायला मिळाला. त्या सामन्यामध्ये मात्र पडले संघाला परास्त केलं होतं. मात्र आज सुद्धा एक सामना, पहिला सामना असं वाटलं की सुपर ओव्हर वरती होईल. नारिवली विपक्ष जांभेली पाडा 2 संघांमध्ये मात्र सूरज याने शेवटच्या क्षणाला षटकार ठोकून मात्र तो विजय प्राप्त केला. चेंडू आफेत आणि फलंदाज बाद होतोय. गुड कॅच. या ठिकाणी मात्र 3रा आग्रा लागतोय तो माताडी टीमला. तर मला येणारा प्रेक्षणीय सामना असेल. फक्त 4 षटकांचा असेल. मॅच विल बी 4 ओव्हर्स ओनली. तर प्रेक्षणीय सामना आहे त्यामुळे मलंगड असोसिएशन विपक्ष बदलापूर बॉयज या 2 संघांमध्ये 4 षटकांचा सामना असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका. मात्र झेल सुटतोय. या ठिकाणी चेंडू जातोय निघून.
सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी आलेलेच मात्र चौकार. तर 22 धाबा दापलकावरती आल्यात. हा चेंडू ऑन साइडला केलाच होतं मात्र चेंडू एस्टनच्या वरून गेलाय. निश्चितच चांगला शॉर्ट सिलेक्शन म्हणून चांगलं होतं या ठिकाणी फलंदाजाचं ज्याने चौकार दाखवलाय. मात्र गरज होती प्रत्येक चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यात. एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाहीये. तर सूर्याजी होती चेंडूवरती एकच धाव मिळाली. धावसंख्या 23 धाबा. दापलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना महेश मडवीचं ज्याने पहिलं षटक फेकलं होतं पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तो मात्र गोलंदाज पुन्हा एकदा जयली गाव्यांकडून. दरम्यान सन्माननीय उदय मराडे यांचे आगमन झालेले तसेच संजय कराळे अजित बैकर यांचं आगमन झालेलं यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर बघा येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेची ओळख आहे बरीच वर्ष सातत्याने अगोदर डेची स्पर्धा या ठिकाणी व्हायची. हा चेंडू दुरून केल्यात मात्र चेंडू गॅपमध्ये येतोय. सूर्याजी चेंडूवरती ताबा मिळू शकला नाहीये आणि तोपर्यंत या 2 धाबा आल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली जातोय. या ठिकाणी मात्र षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकं संपल्या. ड्रिंक्स वाली जाऊन त्या मैदानामध्ये आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर या माताडी संघाची धावसंख्या 25 धाबा दापलकावरती. विचार केला येथून जर 81 धाबांची गरज होती या 25 धाबा दापलकावरती आल्यात तर उर्वरित समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि 56 धाबांचं लक्ष. डिझाईन या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती ब्रँड इथे क्रिकेट जीवती ब्रँड ब्रँड ब्रँड. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. अप्रतिम दोन ऐकले. मात्र जेव्हा गाणं सुरुवातीला सीझनला आलं राहुल याला सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्या होत्या. या गाण्याचे गीतकार आमचे विनोद पाटील साथी समालोचक मित्र गीतकार आहेत. अतिशय चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून लिहिली जातात. तर याच दरम्यान नवनाथ राव त्यांचं आगमन झालं. 138 किलो वजनाचा खेळाडू आपण निश्चितच बघू शकता. नवनाथ राव मॅनपॉम कासगाव सर्वांचा लाडका आहे नवनाथ या विभागामध्ये. कारण जेव्हा तो मैदानामध्ये उतरतो त्याला प्रत्येक धाबेसाठी 200 ते 400 रुपयाचा पारितोषिक असतोय. प्रत्येक जेलसाठी 500 रुपये दिले जातात. तर एवढी नवनाथवरती प्रेम आहे सर्वांचं. खूप स्ट्रॉंग खेळाडू आहे. तर जातो मैदानामध्ये 12 चेंडू 56 धाबांची गरज असेल. येतना हा चेंडू पुढे सरकले होते. स्टप आउट झालेत मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र सामना थोडासा मी म्हणेन राहुल निश्चितच या गावदेवी काकाडोल टीमच्या बाजूने जाईल. कारण ज्या गावदेवी काकाडोल संघाने 81 धाबा कुठल्यात मात्र सुरुवात या संघाची जर विचार केला माताडी संघाची तर फार खराब झाली होती. एकेरी दुहेरी जास्त धाबा आल्यात या संघाच्या वतीने. हा चेंडू जागा बनवून केल्याचा होता मात्र चेंडू जवळ राहतोय. या ठिकाणी धावचीची संधी होती मात्र ती गमावली आहे. थ्रोपैकी उशिराने आले. 1 धाव मिळतोय. एका धाब्याने फरक पडणार नाहीये. सामना निश्चितच या ठिकाणी पाहतोय आपण. काकडो विपक्ष माताडी संघ ज्या माताडी संघाला बऱ्याचशा शुभेच्छा आल्यात आमचे राजेश भोईर मामा यांचं सुद्धा. त्याच्यानंतर पूर्ण या ठिकाणी बेतवडे टीमच्या शुभेच्छा आल्या होत्या माताडी संघाला चांगला खेळ करण्यासाठी. कारण दिवा विभागातील एकमेव संघ या स्पर्धेमध्ये होता आजच्या दिवसामध्ये. रिव्हर्स फटक्याचा वापर अप्रतिम टायमिंग आणि चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी अंपायर सिग्नल. व्हेरी सुपर स्टॉप 6 रन.
तर बघा रिव्हर्सचा पवित्र घेतला होता या ठिकाणी, कारण रिव्हर्स फटका खेळण्यासाठी आपल्याकडे पदार्थ पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो आपल्याकडे पाहिजे. मात्र विकी पाटील याने दाखवलाय, षटकार दाखवलाय, खूप लांब पल्ल्याचा षटकार विकीच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिक वरती कव्हर केला जातोय, मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतोय. एक धाव मिळेल ती मात्र या माताडी संघाला. असे फटके पहिल्या दुसऱ्या षटकात आले असते तर निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल केली असती. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी उलटफेर होतात. हा चेंडू लेग स्टंपला होता. पुन्हा एकदा धावचीची संधी आली आहे या ठिकाणी. कॉल चुकीचा होता मी म्हणेन. एक धाव एकपटाला पाहिजे होती, मात्र विकीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मात्र विकी येणाऱ्या चेंडूवरती काय रहस्य असेल या चेंडूवरती. विकी पाटील ज्याने षटकार दाखवलाय. पुन्हा एकदा बॅटअप पॅड मधून चेंडू गेलाय, मात्र पंचांचा इशारा वाईट चाललाय. बघा गोलंदाज थोडासा दिशा भरकटलाय, दिशेवरती नियंत्रण नाही आहे या गोलंदाजाचं. एक धाव मिळतोय ती मात्र माताडी संघाला. ड्राईव्ह करतो चेंडूला ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने. डीप मिड विकेट आणि लावणचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. माताडी टीमच्या वतीने धावसंख्येला वेग दिला जातोय. 36 धाबा दापलकवरती आल्यात. मात्र आता मी म्हणे निश्चितच वेळ निघून गेली आहे, कारण क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्व असतं. ज्या वेळेस आपल्याला धावा बनवायच्या असतात त्यावेळेस मात्र ती योग्य वेळ असते. तर 36 धावा दापलकवरती बघतोय आपण. हा चेंडू लेग स्टंपला होता, मिस झालाय आणि चेंडूवरती मात्र या वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक धाव मिळेल ती या संघाला. लास्ट चेंडू असेल, शेवटचा चेंडू या षटकामध्ये पाहतो आपण. चौथ्या षटकामध्ये. यस महेश. दरम्यान सन्माननीय सूर्यकांत भुळे उद्योजक जोबेली गाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपली जागा आमच्या मनामध्ये, आमच्या मंचावर आहे. कोटू जगदीश पाटील. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकामध्ये पाहतोय आपण 37 धाबा दापलकवरती आल्या. त्यातून मात्र 81 धाबांची गरज असताना फक्त 37 धाबा. येणाऱ्या 6 चेंडू 44 धाबांची गरज. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी उलटफेर बघायला मिळाल्यात, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच अप्स अँड डाऊन क्रिकेट खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये च्या ठिकाणी 6 चेंडूवरती 36 धाबा होतात, 6 चेंडूवरती 41 धाबा होताना बघितल्यात. मात्र यंदाच्या वर्षामध्ये कलकत्त्याच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 60 धाबा झाल्या. आता विक्रम आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी असे उलटफेर बघायला मिळतात. मात्र काकाडोल टीम आहे या ठिकाणी ज्याने खूप मेहनत केली आहे मैदानामध्ये. मात्र माताडी संघ प्रथमेच्या नाईट मध्ये खेळतो या ठिकाणी. थोडासा अडचणीत आला होता पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. जर चांगल्या धावा आल्या असत्या किंवा जर पहिल्या सत्रामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला असता माताडी संघाने तर निश्चितच सामना रफ अँड टफ बघायला मिळाला असता. 6 चेंडू 44 धावांची गरज. पहिला चेंडू होता या ठिकाणी, मात्र खेळाडू पुढे आले होते. बघा पहिला चेंडू निर्धाव फेकला. गोलंदाज शेवटचं षटक जितू मात्रेला पाचारण केलंय शेवटचं षटक फेकण्यासाठी. 5 चेंडू आणि 44 धाबांची गरज. इथून मात्र सामना पाहतोय. पहिला सामना अतिशय महत्वाचा होता, कारण सामना सुद्धा रिव्हर्सचा अटॅक केलाय. फलंदाज बाद होतोय. फलंदाजाचा घात केला. ज्या फलंदाजाने षटकार दाखवला होता मगाशी, मात्र त्याने पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केला होता आणि फलंदाज बाद होतोय. निश्चितच या ठिकाणी 5वा 4था आदरा लागलो. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो आकाश. तर बघा जे आमचा खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत लाईटच्या खाली, तर आपण तिथे उभे नका राहू. रेलिंगच्या बाहेर नका, परत आतमध्ये जा, कारण सामना प्रत्येक सामना महत्वाचा असतो. कधी काय होईल सांगू शकत नाहीये, कारण रेलिंग या ठिकाणी लाभण्यात आली आहे. तर बरेचसे प्रेक्षक मोठ्या संख्येने, फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा चेंडू क्लीन बोल्ड होतोय. या क्लाइनचा चेंडू होता. फलंदाजाची दांडी गुल झाली आहे आणि आता मात्र सामना पूर्णपणे वर्चस्व प्राप्त केलाय गावदेवी काकडोल टीमने.
थँक्यू डीजे. अप्रतिम दोन माझ्या भगव्याचा रंगाचं न्यारा. मात्र ही स्पर्धा सुद्धा शिवसेनेची आहे. शिवसेना म्हणजे शिस्त वचन सेवा नातं असे असलेली शिवसेना पाहतोय आणि त्याची स्पर्धा पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज बाद लागोपाठ मात्र 3 चेंडूवरती 3 विकेट संपादन केलाय आणि आजच्या दिवसामध्ये पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. गोलंदाज जीतू मात्र आहे. होईल मात्र माताडी संघ थोडासा सुरुवातीपासून बॅकफुटला आलाय. रिव्हर्स अटॅक केलाय आणि सामना मात्र इथून संपलाय. सामना जिंकलाय तो गावदेवी काकाडोल संघाने. मात्र या स्पर्धेमध्ये जो दिवा विभागातून संघ आला होता माताडी संघ या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थित झालाय त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा लाख लाख आभार. दरम्यान सन्माननीय राजेंद्र धुळे साहेब माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 46 यांचे ते आगमन झालेलं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या 44 यांचं ते आगमन झालेलं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यायचे राजेंद्र धुळे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आदरांजली चषक 2018 मध्ये. तर बघा आता या ठिकाणी जे जितू मात्र यांनी विकेट हॅट्रिक संपादन केले तर त्याची क्लिप आपण लगेचच YouTube वरती जाऊन सर्च करू शकता, बघू शकता. लगेचच गौरव सावंत यांच्या माध्यमातून लगेचच क्विक रिप्लाय देण्याचं काम आणि बघू शकता HD क्लॅरिटी हाय डेफिनेशन एवढी चांगली क्लॅरिटी दिली जाते गौरव सावंत यांच्याकडून. मात्र गौरव सावंत यांचा आज निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं याचं कारण आहे. निश्चितच त्यांना पुत्र रत्नाचा लाभ झालाय. या निश्चितच पप्पा झाले ते त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य बघू शकता. आमचे www.tenniscricket.in च्या माध्यमातून जी स्पर्धा कव्हर केली जाते गौरव सावंत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय निश्चितच जितू मात्रे याच्या नावावरती ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केली आहे. 1 धाव दिली आहे. तर पुढचा सामना असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मलंगड असोसिएशन्स आणि बदलापूर बॉयज या दोन संघामध्ये. तर या ठिकाणी आपण बघतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय एलिगेशन यांच्याकडून मेन्स वेअर यांच्याकडून एक टी शर्ट यांच्याकडून. त्याच्यानंतर आमचे अविनाश शेठ केवणे पंचम बिटिकचे मालक यांच्याकडून एक टी शर्ट आणि त्याच्यानंतर एक आकर्षक असं गिफ्ट दिलं जात आहे. आणि आयोजकांच्या वतीने एक ट्रॉफी म्हणजे 4 पारितोषिक सामनावीराचा मानकरी ठरेल त्याच्यासाठी आहे. तर जितू याचं व्हेरी वेल प्लेड अत्यंत चांगली कामगिरी केली या मैदानामध्ये. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालं व्यासपीठावरती सन्माननीय राजेंद्रजी धुळे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायचे. दरम्यान सन्माननीय दुर्वास नारायण धुळे अध्यक्ष अग्रयोग संघटना अंबरनाथ तालुका यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं देखील आदरांजली चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत. दुर्वास नारायण धुळे अध्यक्ष अग्रयोग संघटना यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये